पहा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिफायनेट इंटिग्रेशन काय आहे ते सांगितलं होतं. त्यासाठी एक दोन टाईपचे प्रॉब्लेम असे सांगितले होते. त्याचं डायरेक्ट आन्सर π/4 आणि 1/2b - हे असं येतं. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो, कारण की त्याचं एकही एक्झाम्पल एक्झरसाइजमध्ये नाहीये. पहा, i = इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2. मी हे फिफ्थ रूट घेतलं, एक काहीतरी घ्यायला पाहिजे म्हणून. फिफ्थ रूट ऑफ sin x डिवायडेड बाय फिफ्थ रूट ऑफ sin x प्लस फिफ्थ रूट ऑफ cos x dx. आपल्याला करोलरी वापरायची 6 नंबरची. ते 0 to a f of dx is equal to integral from 0 to a f of a minus x. म्हणजे π/2 - x असं प्रत्येक ठिकाणी मी इथं घेतलं. हे जे घेतले त्यालाच नंबर 1 देऊन टाकलेलं आहे. आता हे असं काय येतं, कारण की sin π/2 - x हा cos असतो, cos π/2 - x sin असतो, tan π/2 - x cot असतो, cot π/2 - x tan. तसंच sec π/2 - x cosec येईल, cosec π/2 - x sec येईल. म्हणून त्यांच्या तशा पद्धतीनं त्या जोड्या प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत. तर मग आता हे sin π/2 - x cos आला, इथंही cos, इथंही sin. हे फिफ्थ रूट मात्र जशाच्या तशी. ह्याला दिला नंबर 2. ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची. ऑब्विसली इकडचा i आणि हा i, हा पण i आहे आणि i + i 2 आला. इथं आता पुरणार नाही, एवढं लांब जाईल, म्हणून मी काय केलं, फक्त डॅश डॅश टाकलं. 0 to π/2 डॅश डॅश, 0 to π/2 डॅश डॅश. म्हणजे हा भाग इथं येईल आणि हा भाग इथं येईल. आता जर तुम्ही दोघांचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे की नाही. जरी मागे पुढे टर्म झालेले असतील तरी डिनॉमिनेटर हा 100% या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये सारखाच येतो, तो लिहायचा. डिनॉमिनेटर जर सारखा असेल तर आपल्याला डायरेक्ट न्यूमरेटरची ऍडिशन करता येते. म्हणून हे फिफ्थ रूट ऑफ sin x प्लस याचे आलेले फिफ्थ रूट ऑफ cos x. आता तुम्ही जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा जर विचार केला तर ती दोन्हीही 100% सारखी येतील. कॅन्सल झाले. हे आपलं 2i यायला लागलेले, म्हणजे 0 to π/2 1 dx येतं. 1 इंटिग्रेशन x आलं, त्याची लिमिट 0 to π/2. या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये काय करायचं, पहिल्यांदा अप्पर लिमिट मांडायचं आणि नंतर लोअर लिमिट. म्हणजे x ची किंमत पहिल्यांदा π/2 मांडायची आणि नंतर मायनस घेऊन खालची 0. म्हणजे x ची किंमत π/2 मांडली, -0, π/2 - 0 π/2 आला. हा 2i = काढण्यासाठी 2 डिनॉमिनेटर मध्ये घेतला, म्हणजे i = π/2 × 1/2 दॅट इज π/4. अशा प्रकारे या प्रकारच्या कोणत्याही प्रॉब्लेमचा आन्सर हे फिक्स ठरलेलं आहे, ते आहे π/2. एवढ्याच स्टेप्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतील. म्हणजे π/2 - x करून घ्यायची, पहिल्या याला नंबर 1, मग हे दुसरं जे येईल त्याला नंबर 2, दोघांची ऍडिशन करणे ही पुढची स्टेप. ऍडिशन केल्यावर न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखा येतो ते लिहून दाखवणे, मग त्याला 1 dx करणे, 1 इंटिग्रेशन x 0 to π/2 या पद्धतीने. लक्षात. तर मग इथे हे फिफ्थ रूट घेतले, मी 6, 7 वगैरे काही असू द्या, किंवा sin स्क्वेअर असू द्या, sin क्यूब, sin 4, हे सगळीकडे कोणतंही जरी असलं तरीही चालेल. तुमचं उत्तर फिक्स ठरलेलं π/4 आहे. दुसरी जी टाईप दिलेली होती मी ते पहा. i = इंटिग्रल फ्रॉम 5 to 9 x⁴ घेतला आता इथे मी, डिवायडेड बाय x⁴ प्लस ह्या दोघांची ऍडिशन 14 - x ब्रॅकेट ⁴ dx. इथं सुद्धा ही जी काही प्रॉपर्टी नंबर 6 होती त्याच्यात ऐवजी प्रॉपर्टी नंबर 7 वापरली. म्हणजे a to b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम a to b f of a + b - x अशी असलेली. ते काय नंबर असेल त्या प्रॉपर्टीचं ते 5 to 9 झाली. आता इथं a + b - x करायचं. जिथं जिथं x असेल त्याला a + b - x ने रिप्लेस केलं. म्हणजे हे 9 + 5 - x ब्रॅकेट ⁴ आला. इथं पण 9 + 5 - x ब्रॅकेट ⁴. ही 14 ॲज इट इज, ह्या x ला परत मी 9 + 5 - x ब्रॅकेट ⁴. हे झाले 14 - x, हे पण झाले 14 - x. हे 14 कटली, -x चा 4th पॉवर. आता हा झाला सेकंड नंबर, हा झाला 1 नंबर. 1 आणि 2 यांची ऍडिशन केली, i + i. बघा, हा 1 नंबरचा पूर्ण इंटिग्रँट लिहिला, हा 2 नंबरचा पूर्ण इंटिग्रँट लिहिला. दोघांचे लिमिट सारखे म्हणून दोघांची ऍडिशन करता येते आपल्याला. दोघांची लिमिट सारखे असले तरच अशा पद्धतीने ऍडिशन करता येत असते. मग इथं आला x⁴, हा आला 14 - x ब्रॅकेट ⁴.
हा एक्स रेस टू 4 14 मायनस एक्स रेस टू ब्रॅकेट रेस टू 4 पाहिजे स्क्वेअर झाला इथंच कोण. न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखा आहे कॅन्सल झाला म्हणजे 1 dx आलं 1चं इंटिग्रेशन आलं x. त्याची लिमिट 5 to 9 आहे 5 to 9. अप्पर लिमिट पहिल्यांदा 9 लोअर लिमिट नंतर 9 मायनस 5 आलं 4. हा 2i इज इक्वल टू a म्हणजे i इज इक्वल टू 1/2 इंटू 4 दॅट इज 2. मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं होतं 1/2 इंटू ब्रॅकेट b मायनस a म्हणजे 1/2 इंटू ब्रॅकेट 9 मायनस 5 जर केलं तर 4 येतं. 4ला 2 न डिव्हाइड केलं तर परत काय येतं 2. आता आपली एक्झरसाइज आपण 4.2 सुरू करू. एकच एक्झरसाइज आहे याच्यामध्ये परंतु 3 प्रश्न आहेत. एका प्रश्नात 15 प्रॉब्लेम आहेत. जास्तीत जास्त प्रॉब्लेम घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पहा i इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 1 to 9 x प्लस 1 डिवायडेड बाय रूट एक्स dx. आता ह्या एक्झरसाइज मधला हा जो काही पहिला प्रश्न आहे आपलं जे इनडिफायनाइट इंटिग्रेशन झालेलं आहे ते इनडिफायनाइट इंटिग्रेशनच्या जेवढ्या काही टाईप आहेत तेवढ्या सगळ्या टाईप तुम्हाला ह्या पहिल्या एक्झरसाइज मध्ये पाहायला भेटतील. त्याच्यातली मी एका टाईपचा एक प्रॉब्लेम सोडवून दाखवला. या रूट एक्सला एक्स रेस टू हाफ केलं एक्स रेस टू हाफनं ह्या न्यूमरेटरला डिवाइड केलं. एक्सला एक्स रेस टू हाफनं डिवाइड केलं एक्स रेस टू हाफ आला. 1ला डिवाइड केल्यावर डिनॉमिनेटरमध्ये एक्स रेस टू हाफ आला त्याला न्यूमरेटरमध्ये नेलं एक्स रेस टू मायनस हाफ आला. याचं इंटिग्रेशन घेतलं एक्स रेस टू 3/2 डिवायडेड बाय 3/2 येतं त्यालाच 2/3 केलं. इथे एक्स रेस टू प्लस 1/2 येणार त्याला 2/1 इंटू एक्स रेस टू 1/2 लिमिट 1 to 9. हा 2/3 इथला बाजूला घेतला. इथे एक्सची किंमत पहिल्यांदा 9 आणि नंतर 1 मांडली म्हणजे 9 रेस टू 3/2 मायनस 1 रेस टू 3/2 प्लस 2 इंटू परत 9 रेस टू 1/2 मायनस 1 रेस टू 1/2. 9चा 3/2 पॉवर कसा काढायचा तर पहिल्यांदा स्क्वेअर रूट काढायचं 3 आलं 3चा मग 3 पॉवर करायचा म्हणजे 3 त्रिक 9 त्रिक 27. 1चा कितवा पॉवर केला तर तोच राहतो. 9चं स्क्वेअर रूट 3 आलं 1चं स्क्वेअर रूट 1 आलं. हे झाली 26 हे झाली 2 इंटू 2 लगेच 4 करून टाकले 26 इंटू 2 52 आले 52 आणि हे 3 चोक 12 म्हणजे 52 प्लस 12 64 डिवायडेड बाय 3 हे आलं आन्सर. पहा पुढचं इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4 cot रेस टू x dx. सरळ माहिती आपल्याला कॉट स्क्वेअरचं इंटिग्रेशन येत नाही म्हणून त्याला 1 मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 केलं. ह्याचं इंटिग्रेशन येतं कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉट एक्स 1चं मायनस एक्स 0 to π/4 लिमिट आहे म्हणजे पहिल्यांदा π/4 मांडलं मायनस कॉट π/4 मायनस π/4 आणि हे इथं मुद्दाम मी प्रश्नचिन्ह लिहिले इथं मायनस कॉट 0 आणि हे मायनस मायनस समजा प्लस 0 आहे. ह्याची किंमत माहिती आपल्याला 1 आहे हा π/4 परंतु ह्याची किंमत 0 नाही घेता येत नॉट डिफाईन घ्यावी लागते. आन्सर तर इथं पुस्तकात असं दिलेलं आहे हे सोडून देऊन मायनस कॉमन समजा काढलाय इथला 1 प्लस π/4 असं दिलेलं आहे पण कॉट 0ची व्हॅल्यू ही 0 नाही ती नॉट डिफाईन आहे म्हणजे इन्फिनिटी घ्यावं लागते. मग हे आन्सर सुद्धा इथं लिहिता येत नाही इन्फिनिटी आन्सर येतं म्हणून प्रॉब्लेम मध्ये थोडीशी चूक आहे असं मी इथं लिहून टाकलं. पुढचं चौथं इंटिग्रल फ्रॉम मायनस π/4 टू π/4 1 डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स dx. ऍक्च्युअली मायनस a टू a जर असेल तर फंक्शन ऑड आहे का इव्हन बघावं लागतं परंतु इथं 1 मायनस साइन एक्स आहे. 1 मायनस साइन एक्सला जर तुम्ही ऑड फंक्शन इव्हन करायला गेलं तर 1 प्लस साइन एक्स येतं. मग काय केलं मी इथं 1 प्लस साइन एक्स न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. न्यूमरेटर ॲज इट इज राहिला डिनॉमिनेटरला a मायनस बी a प्लस बी मिळाला म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आलं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सला आपल्याला कॉस स्क्वेअर एक्स असं लिहिता येतं. आता हा जो 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स आहे त्याला कॉस स्क्वेअर एक्सने ह्या 1 प्लस साइन एक्सला काय केलं डिवाइड केलं. 1ला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड केलं 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स. इथं साइन बाय कॉस आणि कॉस बाय साइन बाय कॉस आणि इथं 1 बाय कॉस असं वेगळा काढला. 1 बाय कॉस असतो सेक म्हणून हे झालं सेक स्क्वेअर एक्स हा झाला सेक एक्स हा झाला टॅन एक्स. आता सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट मिळतं आपल्याला टॅन एक्स सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन येतं सेक एक्स लिमिट मायनस π/2 π/4. आता लिमिट त्यांचे मांडून टाकले टॅन π/4 प्लस सेक π/4 मायनस टॅन ऑफ मायनस π/4 मायनस सेक ऑफ मायनस π/4. ह्याची व्हॅल्यू 1 आहे ह्याची आहे √2. हा टॅन ऑफ मायनस π/4 हा मायनस टॅन π/4 होत असतो परंतु सेक ऑफ मायनस π/4 हा सेक π/4च राहतो. ASTC रूलचा थोडासा विचार केला तरी चालतं. मायनसचा अर्थ चौथ्या क्वाड्रंटमध्ये गेलो. चौथ्या क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह असतो आणि सेक मात्र काय असतो पॉझिटिव्ह. पण ह्या निगेटिव्हमुळे हे चिन्ह इथं निगेटिव्ह आहे ह्यामुळे हे इथलं निगेटिव्ह जरी पॉझिटिव्ह असलं तरी
मग ही मायनस मायनस काय होतील पुढच्या स्टेपला पॉझिटिव्ह, किंवा tan π/4 ची किंमत -1 आहे आणि मग हा मायनस मायनस काय झाला प्लस, आणि हा -√2 प्लस √2 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल, आणि 1 + 1 हे आन्सर आलं 2. इथंच थोडंसं जरा काळजीपूर्वक लक्षात घ्या. tan ऑफ -θ सेक ऑफ -θचा फॉर्म्युला लक्षात नाही आला तर सरळ ASTC रूल डोक्यात आणायचा. -θ याचा अर्थ तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये आला. फोर्थ क्वाड्रंटमध्ये तो ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते बघायचं. हा tan निगेटिव्ह असतो, सेक मात्र पॉझिटिव्ह असतो. त्याच्यानुसार ह्याला लिहिता येतं. ठीक आहे, थांबू पुढच्या याच्यामध्ये.